राष्ट्रवादी पक्षाचे आपल्यासोबत बोलण्यासाठी सुनील शेळके आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल, जो MIDCचा घोटाळा झालाय त्याबद्दल तुम्ही काही प्रश्न इथे उपस्थित केले का? नाही, MIDCचा घोटाळा नाही. हा MIDC ही स्वतंत्र यंत्रणा आहे आणि MIDC मध्ये उद्योग मंत्री किंवा प्रधान सचिव असतील त्यांचं पूर्णपणे नियंत्रण असतं. MIDC मध्ये येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला किंवा इन्व्हेस्टमेंटला त्यांना सुरक्षितता देणं किंवा तिथे त्यांच्या सुविधा देणं हे काम उद्योग मंत्र्यांकडून केलं जातं. परंतु MIDCच्या बाहेर जे कोणी इन्व्हेस्टर येतात त्या प्रायव्हेट जागेमध्ये जे परवानग्या लागतात त्या परवानग्या देण्याचं काम तिथली स्थानिक यंत्रणा म्हणून PMRD काम पाहते. तिथल्या PMRD असेल किंवा महसूल विभाग असेल त्यांनी योग्य त्या जागेचे सर्व पेपर तपासणं, कुठल्या झोन खाली जागा आहेत त्यावरती कुठली लॅबिलिटी आहे का हे पाहणं आणि प्लॅन सँक्शन केल्यानंतर प्रत्यक्षात काम त्या पद्धतीने केले की नाही केलं ही संपूर्ण जबाबदारी तिथल्या स्थानिक यंत्रणेची आहे. परंतु मागच्या 1.5 वर्षापासून मी ज्या विषयावरती सातत्याने पाठपुरावा करतोय त्याला कुठंतरी संबंधित स्थानिक लेवलचे असलेले दलाल आणि PMRDचे अधिकारी पाठी घालण्याचं काम करतायत. म्हणून माझी मागणी एवढीच आहे की नियम जर सर्वसामान्य माणसांना असेल तर दलालांना आणि अधिकाऱ्यांना नाहीये का? मग आपण दलालांना पाठी घालायचं का नियमानं काम करायचं हे सर्वस्वी अधिकार आता उद्याच्या काळामध्ये स्पष्ट होतील. MIDCचा मुद्दा जो आहे तुम्ही इथे उपस्थित केला आणि त्याबद्दल काही सरकारचं काही सकारात्मक तुम्हाला परिणाम? नाही, MIDCचा मुद्दाच नाही हा. MIDCच्या बाहेर ज्या कंपन्या येऊ पाहतायत त्या कंपन्यांची, मल्टीनॅशनल कंपन्यांची जे लोक फसवणूक करतायत, जे दलाल चुकीचे पेपर सबमिट करतायत, खोटे पेपर दाखवून कम्प्लिशन घेणं किंवा त्याला परवानग्या घ्यायचं काम करतायत त्यांच्यावरती अंकुश आणला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. खरं तर आपण बघू शकतो पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप वाढते आणि त्या गुन्हेगारीसाठी काही उपाययोजना सरकारद्वारे राबवल्या. गुन्हेगारीच्या बाबतीत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब खूप कठोर पावलं उचलताना आपण पाहतोय. गुन्हेगारांना किंवा कुठलाही व्यक्ती जो चुकतोय त्याला माफी नाही. त्यामुळं जी व्यवस्था आज स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री या नात्याने पाहतायत त्यावरती नक्कीच आपण सर्वांनी समाधान व्यक्त केलं पाहिजे. परंतु ज्या ज्या ठिकाणी चुकीचं कृत्य होतंय किंवा ज्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास काही घटना दिसत आहेत त्यावरती अंकुश आणल्या पाहिजे या मात्र गोष्टीची मी सहमत आहे. पुण्यामध्ये वाढत्या कंपन्यांमुळे MIDCला त्याचा काही परिणाम भोगावा लागतो? अजिबात नाही. MIDCला पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे आणि आज त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच संपूर्ण राज्यात जर आपण पाहिलं असेल तर इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र राज्यामध्ये, देशातल्या जर इतर राज्यांमध्ये पाहिलं तर सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्र राज्यात येते. त्याचं समाधान आहे. नक्कीच हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार होते. यांनी सांगितलंय की ज्या पुण्यामधील MIDCचा प्रश्न असतील तो सुटावा आणि पुण्यातील वाढती गुन्हेगारी आहे याचा प्रश्न जो आहे तो आम्ही सोडवू असं त्यांनी यावेळी सांगितलंय. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.